आगा खान पॅलेस ही फक्त एक सुंदर इमारत नाही, तर भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा एक जिवंत इतिहास आहे. हॅलो गाईज, मी निकिता. वेलकम टू माय चॅनल. तर आज मी पुणेमधल्या एका शांत आणि ऐतिहासिक ठिकाणी आले आहे, ते म्हणजे आगा खान पॅलेस. आजचा व्लॉग थोडा वेगळाच आहे, कारण इथे ब्युटीसोबतच हिस्ट्री पण खूप खोल आहे. चला तर मग मी सांगते. मग आगा खान पॅलेस हा 1892 साली सुलतान मोहम्मद शाह आगा खान यांनी बांधला होता. त्या काळात दुष्काळ असल्यामुळे लोकांना रोजगार मिळावा म्हणून हा अतिशय सुंदर पॅलेस बांधण्यात आला आहे. खरंच खूप सुंदर आहे. पण त्यानंतर हा पॅलेस ब्रिटिश गव्हर्नमेंटने यूज करायला घेतला होता. 1942मध्ये क्विट इंडियन मुवमेंटनंतर महात्मा गांधी, कस्तुरबा देसाई आणि महादेव देसाई यांना इथे हाऊस अरेस्टमध्ये ठेवलं गेलं होतं. काही काळ ते इथे राहिले होते. हे माहीत पडल्यानंतर हा पॅलेस तर आणखीनच स्पेशल वाटायला लागतो. इथे कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांची समाधी पण आहे. ती पाहताना खरंच खूप वेगळं वाटलं. इथे वेगवेगळे पोस्टर्स पण लावले आहेत. गांधीजींच्या जीवनाशी संबंधित सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काही पोस्टरवर त्यांचे फोटोज, तर काहीवर इम्पॉर्टंट मोमेंट्स शो केलेले आहेत. त्यांच्या इथल्या जीवनाबद्दल सांगितलेलं आहे. त्यांनी इथे राहिल्यानंतर काय काय केलं, त्यांचं कसं कसं झालं, सर्व तिथे पूर्ण इन्फॉर्मेशन लिहून दिलेली आहे. आणि तिथे जुन्या वस्तू म्हणजेच रेडिओ पण आहे. इथे म्युझियम आहे, जिथे गांधीजींचे फोटोज, लेटर्स आणि काही पर्सनल मेमरीज वगैरे ठेवलेल्या आहेत. आ अजून पण खूप नीट आणि क्लीन तिथं ठेवलेलं आहे. आणि तेव्हाच्या वस्तूच आतापर्यंत जपून ठेवलेल्या आहेत. खूप अतिशय खूप चांगली गोष्ट आहे ही. आज हा पॅलेस एक इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल मोमेंट म्हणून ओळखला जातो. हिस्ट्री पण फक्त बुकमध्ये नाही, तर अशा ठिकाणी येऊन सुद्धा अनुभवता येऊ शकते. हे आज प्रत्यक्षात फील केलं मी. खूप शांत आहे सर्वीकडे. एक इतकी हिरवळ, इतकं काल्म वातावरण आहे की आपोआप शांत होऊन जातं. मन आपोआप शांत होऊन जातं. इतक्या गजबजलेल्या शहरात अशी शांतता मिळणं खरंच खूप रेअर आहे. इथे थोडा वेळ थांबून खूप रिलॅक्स होतं. मला तर इथे येऊन खूप शांत वाटलं आणि सोबतच पॉझिटिव्ह वाटलं. का आजपर्यंत आपण जस्ट बुकमध्येच वाचलं महात्मा गांधीजींबद्दल. आज मी प्रत्यक्षात बघितलं, सर्व अनुभवलं. इथे मी आल्यावर खूप छान वाटलं. सगळीकडे शांतपणे फिरले, एक्सप्लोअर केलं. इथे गार्डन पण अतिशय सुंदर आहे. तुम्ही जर पुणेमध्ये आलात तर इथे नक्की भेट द्या. खूप हेवी हिस्ट्री नको, फक्त शांतता अनुभवायला या. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.